आपल्या जालना कौशल्य विकास कार्यालयाचा जो आहे तो राज्यात अव्वल नंबर आलेला आहे, काय सांगाल? नमस्कार. मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. मी गणेश दुर्गा पांडुरंग चिमनकर. मी सहाय्यक आयुक्त आहे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्युक्त मार्गदर्शन कार्यालय जालना येथे. तर मला सांगायला अतिशय आनंद होतो आणि आपल्या जालनावासियांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट ही आहे की राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व शासकीय विभागामध्ये 100 दिवसाचे कार्यालयीन सुधारणाचा विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्या मोहिमेमध्ये सर्व विभागांनी भाग घेतलेला होता. त्यामध्ये आम्ही सुद्धा भाग घेतला आणि त्यामध्ये त्यांनी जे दिलेले निर्देश आहेत, 10 मुद्दे आहेत, त्या 10 मुद्द्यांवरती आम्ही विशेष असं काम केलेलं आहे. आणि हे कामकाज करत असताना मला माझ्या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मॅडम मनीषा वर्मा मॅडम, माझे आयुक्त आदरणीय नितीन पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय श्री पांचाळ साहेब आणि समस्त अधिकाऱ्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही राज्यामधून प्रथम आलेलो आहे. तर या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या त्या आम्हाला करायच्या होत्या आणि त्या आम्ही विशेष छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. सर्वप्रथम आम्ही छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मधून फर्स्ट आलेलो होतो आणि त्यानंतर प्रत्येक विभागामधून 6 विभागामधून 6 जिल्हे जे प्रथम आलेले होते त्यांच्यासोबत आमची स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी आमचं मूल्यांकन केलं आणि या मूल्यांकनामध्ये जालना जिल्ह्याचा राज्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. तर मला सांगायला अतिशय आनंद होतो की या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आमचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळामध्ये सगळी माहिती अद्ययावत केलेली आहे आणि माहितीच्या अधिकाराचे सगळे आम्ही जी मुद्दे आहेत ते सुद्धा आम्ही आमच्या नोटीस बोर्डवरती लावलेले आहेत. सेवा हक्क हमी ऍक्ट 2015 अनुसार जे की आमच्याकडे जे सेवा आल्या होत्या त्या 100% आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आमच्या कार्यालयामध्ये दररोज खूप व्हिजिटर्स येतात. त्या व्हिजिटर्ससाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत की जसं एखाद्या व्यक्तीकडे कधी पेन नसतो, कागद नसतो, टाचणी पेन्सिल वगैरे नसतो, त्याच्यासाठी आम्ही एक गव्हर्नमेंट एड बॉक्स केलेला आहे की ज्याला जे लागेल तो त्याच्यातून ते घेऊ शकतो. त्याच्यानंतर कोणाला जर कम्प्युटरवरती बसून मेल करायचा असेल, प्रिंट करायचं असेल त्याची सुद्धा आम्ही इथे सोय केलेली आहे, कम्प्युटर आणि प्रिंटरची. त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट एड बॉक्स ठेवलेला आहे. काम करत असताना बरेचदा गर्दी असते त्याच्यामुळे यांना प्रतीक्षा करावं लागते, त्याच्यासाठी आम्ही सुसज्ज असं प्रतीक्षालय तयार केलेलं आहे. प्रतीक्षालयामध्ये आम्ही रीडिंग कॉर्नर तयार केलेला आहे की कोणाचा वेळेचा अपव्यय होऊ नये. त्यासाठी आम्ही रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सगळे जे पुस्तक आहेत की एखाद्याला उद्योग स्थापन करायचं असेल ते आम्ही तिथे ठेवलेलं आहे. आमच्या विभागाच्या योजनेबरोबरच आपल्या जिल्ह्यातील सगळे जे विभाग आहेत त्यांच्या इथं कुठल्या कुठल्या शासकीय योजना राबवतात त्याची सुद्धा माहितीचं पुस्तक आम्ही तिथे ठेवलेलं आहे. सर्व न्यूजपेपर आम्ही तिथे ठेवलेला आहे. एकंदरीत आम्ही व्हिजिटर्ससाठी अशा सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी आम्ही कार्यालयामध्ये परमनंट पिण्याच्या पाण्याची आमच्याकडे व्यवस्था आहे. कार्यालयीन सुधारणामध्ये आम्ही जागोजागी स्लोगन्स आम्ही ठेवलेले आहेत की जे आमच्याशी कार्यालयाशी पूरक आहेत. त्याच्यानंतर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून भरपूर सारा आमचा वेळ वाचायला लागलेला आहे आणि त्याच्यामधून आम्हाला पैशाची सुद्धा बचत झालेली आहे की जे आम्ही बाहेर जाऊन ते आम्ही खर्च करत होतो ते एआयच्या माध्यमातून आम्ही हे केलेलं आहे. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये आमच्या ऑफिसचा सर्व डाटा आम्ही सुरक्षित केलेला आहे. सगळ्या कम्प्युटरला पासवर्ड आहे, अँटीव्हायरस टाकलेला आहे. त्याच्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय यांचा जो सायबर कक्ष यांच्या माध्यमातून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना सायबर सिक्युरिटीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या ऑफिसचा फायर ऑडिट पण सुद्धा आम्ही केलेला आहे. आम्ही सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेज पण केलेले आहे. म्हणजे सायबर सिक्युरिटी अंतर्गत या सर्व आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांना आम्ही ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे की कामकाजाचं ट्रेनिंग सुद्धा आम्ही या दरम्यान आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण एक इनोव्हेटिव्ह आयडिया आहे की त्या इनोव्हेटिव्ह आयडियामध्ये भारतातील पहिलं ITI मध्ये स्थापन होणारं इन्क्युबेशन सेंटर आम्ही इथं स्थापन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला जिल्हा नियोजन समितीकडून मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या सहकार्याने इथे एक इन्क्युबेशन सेंटर स्थापन झालेलं आहे. ते इन्क्युबेशन सेंटर सुद्धा हे देशातील पहिलं असणार आहे. त्याचा उपयोग आपल्या जिल्ह्यातील सर्व बेरोजगार तरुण तरुणींना त्यांच्या आयडिया डोक्यामध्ये जी काही इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्या आयडियाला मूर्तिमंत रूप देण्यासाठीचा तो प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना आपण वीज भांडवल उपलब्ध करून देणार आहोत. त्यांच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे त्यांना झिरो पासून ते त्यांचं स्वप्न एक्झिस्टिंग येपर्यंतचं त्यांचं मार्केटिंग असू द्या, त्यांना पेटेंट असू द्या, त्यांचं सेलिंगचं त्यांना काही नॉलेज लागत असेल ते आपण देऊया.
त्यांना एखादा प्रोटोटाईप तयार करायचं असेल ते सुद्धा प्रोटोटाईप त्या सेंटरमध्ये आम्ही तिथं करत आहोत. त्याच्यानंतर तिथं इनोव्हेशनच्या कॉम्पिटिशन्स होतील, तिथे सेमिनार्स आणि हॉल सुद्धा आम्ही केलेला आहे. असं 10,300 स्क्वेअर फीटचं सुसज्ज इन्क्युबेशन सेंटर आपण आपल्या जालना जिल्ह्यामध्ये स्थापन करत आहोत. ह्या सर्व गोष्टींचा परिपाक आणि आम्ही त्याचबरोबर आम्ही आमच्या कार्यालय ई ऑफिस सुद्धा केलेलं आहे. आमच्या गव्हर्नमेंटमध्ये आम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमम असा प्रयत्न करत आहोत की बाबा कुठलेही कामकाज हे मॅन्युअली न करता ई ऑफिस थ्रूच केला गेला पाहिजे. एकंदरीत मला खूप माझ्या हे जे सर्व काही जे यश आहे हे माझ्या संपूर्ण टीमचं यश आहे. आमच्या संपूर्ण टीमने रात्रंदिवस मेहनत केलेली आहे. शनिवार रविवार बसून या 100 दिवसामध्ये एक गोष्टी कंप्लीट करून आजचं हे आम्हाला यश मिळालेलं आहे. हे सगळं यश आमच्या टीमचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.